नमस्कार. पॉवरफुल व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 2026 नवीन वर्ष येतंय आणि आपण जुनं वर्ष आता सरतंय आपल्या आयुष्यातून. तर एक काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस कराव्या ज्या उपयोगी पडतील 2026 मध्ये, ज्या मी पण लाईफ जगलेलो आहे, मी पण सगळ्या गोष्टी त्या केलेल्या आहेत. आणि तर 6 गोष्टी अशा ज्या 2026 मध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. तुम्ही कॉन्फिडंट होऊ शकाल आणि एक नेक्स्ट लेवलला तुम्ही तुमचं लाईफ तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर नंबर 1, डोंट कम्पेअर विथ अदर्स. म्हणजे आपल्या आयुष्यात कसं असतं, आपल्या आसपास मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतात. आपण नेहमी मोबाईलमध्ये स्टेटस बघत असतो, सोशल मीडियावर बघत असतो बऱ्याचशा गोष्टी, की बाबा कोणीतरी कार घेतली, कोणी काय केले, कोणी कुठं काय, बऱ्याचशा गोष्टी, कोणी कुठे फिरायला गेले, आउटिंगला गेलेले, किंवा घर घेतले, किंवा नुसतं याच गोष्टीने तर अजूनही बऱ्याचशा गोष्टी. वी कॅनॉट जज बाय द सोशल मीडिया. एखाद्या व्यक्तीचा आपण स्टेटस बघतोय, म्हणजे असं नाहीये की 100% ते सगळं खरंच असू शकतं. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की लोक प्रिटेंड करतात, तसं नाही मला म्हणायचं. बट प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात, दुःख असतात, सुख पण असतं, सोल्युशन असतं, सगळं असतं. सो तुम्ही स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर नका करू. आपल्याला काय वाटत असतं की त्याचं लाईफ किती छान आहे, तो किती छान जगतोय किंवा जगते, आणि माझं असे हे करणं थांबवा. तरी काय होतं की आपण स्वतःला त्रास करून घेतो. सो गॉड डझंट मेक गार्बेज. म्हणजे चुकीची गोष्ट देव निर्माण करत नाही. यू आर समथिंग. तुमच्यात काहीतरी पोटेन्शियल आहे, म्हणूनच देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. नंबर 2, ज्या गोष्टीची भीती वाटते आपल्याला, त्या गोष्टीच्या जवळ जायला शिकायचं. आय रिपीट, ज्या गोष्टीची भीती वाटते. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो तर आम्हाला एक सर होते, चौगुले सर म्हणून. तर मला गणिताची भीती वाटायची खूप. भीती वाटायची, तर मग ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीची आपण एस्केप करतो, त्या गोष्टीपासून लांब जातो. आपल्याला त्या गोष्टीला फेस करायचं नसतं. फॉर एक्झाम्पल, एक मीटिंग हॉल आहे, तुमचे सगळे सुपेरियर लोक जिथं बसलेले आहेत, तुम्ही तिथे गेलाय. आपण काय करतो, आपण थोडं जरा असं एका कोपऱ्यात बसतो, किंवा नको जास्त समोर जायला, किंवा काय का आपल्याला भीती वाटत असते. सो फेस करायला शिकणं फार इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीच्या तुम्ही जर जवळ गेलात, ती गोष्ट कुठली असू शकते. एखादा टॉपिक असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादी काही असेल, काही असू शकतं. एखाद्या व्यक्तीची भीती असते की मला इंग्लिश बोलता येत नाही, किंवा मला इंग्लिश येतच नाही. मग इंग्लिशच्या जवळ जायचं जेणेकरून ती भीती निघून जाते आणि आपण ओव्हरकम करतो. राईट. नंबर 3, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. स्वतःशी निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्ह बोलणं फार महत्त्वाचं आहे. ह्युमन बिहेवियर असं आहे की आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त कॅच करतो लवकर. हे स्वभाव आहे आपला. निगेटिव्हिटी जास्त आपण बघतो. बघा तुम्ही, आता आपण जेव्हा बातम्या बघतो, न्यूज बघतो, तेव्हा त्याच्यात ज्या निगेटिव्ह गोष्टी ज्या डिझाईन करून घेतलेले असतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी न्यूज चॅनल, तसं नाही मला म्हणायचं. त्यांचे ते काम करतायत. बट मला हे सांगायचं की समजा जेव्हा आपली नजर जाते, आपण ज्या वाईट गोष्टी पहिलं बघतो, निगेटिव्ह गोष्टी पहिलं बघतो, हे आपण सोडलं पाहिजे. जे आत आहे तेच बाहेर येणार आहे. स्वतःशी सेल्फ टॉक करणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करणं इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. कारण स्वतःशी बोललं पाहिजे, आपण स्वतःशी डिस्कस केलं पाहिजे, आपण स्वतःसोबत आपण वेळ घालवला पाहिजे, आणि तो पॉझिटिव्ह वेळ घालवला पाहिजे. स्वतःशी डिस्कस करा. स्वतःच्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की स्वतःच्या चांगल्या गोष्टी शोधून काढा. कशात आपण चांगले आहोत, काय आहे काय नाही. वाईट गोष्टी शोधून काढा, वाईट गोष्टी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. नंबर 4, लिसन म्युझिक ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे आपण खूप डाऊन फील करतो, आपण कुठलं, आता लाईफ इज व्हेरी हेक्टिक. म्हणजे असं नाही होत की, म्हणजे या जगात कोणी 100% सुखी नाही, आणि 100% दुःखी पण कोणी नाही आहे, लक्षात घ्या. तर इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ थिंग्स. तर कधी आपलं असं डाऊन वाटतं, जेव्हा मला पण कधी डाऊन वाटतं, मी म्युझिक प्रेफर करतो, म्युझिक मी ऐकतो. इट कॅन बी, म्हणजे काही असू शकतं ना. समजा कोणी तुम्हाला वेळात काढेल. आता मला समजा सुफी सॉंग्स मला आवडतात, समजा मला जुनी गाणी आवडतात, किंवा मला इंग्लिश पण गाणी आवडतात. तर एखादा माझा मित्र म्हणजे काय ते ऐकतोय रडगाणे, ते रडगाणे त्यांच्या त्या लोकांसाठी असतील ना, तुमच्याकडे नाही ना. तर तुम्ही एक करून बघा की तुम्ही, काही लोक करत पण असतील, बट तुम्ही ऐका, सॉंग्स ऐका, म्युझिक ऐका, हेडफोन लावा. एक जगाशी संपर्क तुटून जातो आपला. मी 8 तास म्युझिक ऐकू शकतो. ते एक माझं टॉनिक आहे. तर तुम्ही पण हे नक्कीच करून बघा. नंबर 5, लर्न न्यू थिंग्स. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुमचं शिकणं थांबलं की तुम्ही थांबला. ठरवा, रोज, आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला, काही का असे ना. मी तर म्हणेन रोज एक नवीन गोष्ट शिकायची. त्यात काय असू शकतं, एक नवीन इंग्लिश शब्द असेल जर तुम्हाला येत नाही आहे, वाचन चालू करा. रोज 10 लाईन वाचा. 10 इंग्लिश लाईन वाचायची, ज्यांना इंग्लिश जड जातं. 10 इंग्लिशचा एक पॅरा वाचायचा. त्यातले शब्द जे आहेत ते
जे शब्द तुम्हाला अडतात ते अंडरलाईन करा, लिहून ठेवा. PC लॅपटॉप तुम्ही यूज करतात, वर्ड ओपन केल्यानंतर वर्डमध्ये तुम्ही जर 2 शब्द टाकला, शिफ्ट F7 केलं की त्याचे तुम्हाला समजणारे शब्द पण येतात, किंवा गुगलला सर्च करा, कुठेही सर्च करा, नवीन शब्द. म्हणजे लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. शिकत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण बिझी पण होऊन जातो. डोक्यात एक पाहिजे, रोज पाहिजे की आज काहीतरी शिकायचं आपल्याला. एखादा शब्द असेल, एखादं गणित असेल, एखादा चांगला व्हिडिओ बघा, काही असं कशातूनही काही आपण शिकू शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळं कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. नंबर 6 अँड लास्ट, बी फायनान्शियल इंडिपेंडंट. तुम्ही फायनान्शियली तुम्हाला फ्रीडम अत्यंत महत्त्वाचं आहे. या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी पहिलंच सॉरी बोलतो काही लोकांची माफी मागतो मी, की बऱ्याच लोकांचं असं असतं ना की बाबा पैसाही सब कुछ नाही होता आहे, हे पैसे बिशे हो, माणुसकी अमुक हे तमुक हे. तर हे म्हणजे मी खूप बॉटम बघितलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, खूप बॉटम बघितलेलं आहे. मला माहिती आहे पैसा हे खूप काही असतं. म्हणजे ते म्हणतात ना की पैसा भगवान नाही आहे, लेकिन भगवान से कम भी नाही आहे. आणि आपण अजून काय म्हणू शकतो याच्यावर, की पैसा हे सगळं काही नाही आहे, पण आयुष्य जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसेच लागतात. म्हणजे माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आतोनात प्रेम आहे. जर मी म्हणलं आईला की आई तुझं माझ्यावर जीव आहे, खूप प्रेम आहे, 3 महिने मी रेशनिंगला पैसेच देणार नाही, बरोबर काय म्हणते आई, है ना? असं नाही होऊ शकत प्रॅक्टिकली. हे तुमची स्पाऊस आहे, तुमची जोडीदार आहे, नवरा बायको हे, प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जर विचार केला, ॲनालिसिस केलं, तर सगळ्या गोष्टी येऊन थांबतात पैशापाशी. आणि कीप लर्निंग, कीप अर्निंग. फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला एक नव्या लेवलला नेऊन ठेवतो. पैशामध्ये एवढी ताकद आहे की तो तुमचा ऑरा चेंज करून टाकतो. कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होऊन जाते. ह्याला आपण एक उदाहरण घेऊ छोटंसं, की तुमच्या सेव्हिंग अकाउंटला 1 लाख रुपये बॅलन्स आहे, जे तुमचे पैसे आहेत, युअर ओन. 1 लाख रुपये बॅलन्स आहे आणि तो फ्री बॅलन्स आहे, तुम्हाला लागत ते तुम्ही सेव्हिंग करून ठेवले आहे बॅलन्स. 4 मित्रांमध्ये जेव्हा तुम्ही चहा घ्यायला, कॉफी घ्यायला किंवा जेवण किंवा असंच गॉसिप करायला किंवा असंच तुम्ही चिटचाट करायला तुम्ही जेव्हा भेटता, तर तुमचा एक कॉन्फिडन्स, जो ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आपण त्याला, एक कॉन्फिडन्स असतो, एक आपण म्हणतो ना की एक वजन असतं आपल्या स्वतःला, आपल्याला जाणत असतं ते. या उलट समजा चहा पिण्याची वाद एखाद्या व्यक्तीची असू दे, अकाउंटला 100 रुपये पण नाही आहे, तो जो माणूस कुठे गेला 400 रुपये, तो थोडासा जरा म्हणजे नाही यार, म्हणजे तो कॉन्फिडेंटली बोलत पण नाही आणि ते दिसतं, त्याच्या ॲपिअरन्समधून दिसत असतं. पैसा ही ताकद आहे. जे तुम्हाला म्हणतं असं पैसा खूप काही नसतं, पैसा सगळं काही नसतं, तर ठीक आहे, त्यांना म्हणा ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, इमानदारीने, प्रामाणिकपणे, प्रचंड कष्ट करून पैसे कमवण्याची धमक ठेवा, ताकद ठेवा. आणि हा काळ आपलाच आहे. व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कळवा. हे 6 गोष्टी मी तुम्हाला डिस्कस केले आहेत. या 6 गोष्टी ऑलरेडी मी केलेल्या आहेत, करतो आणि करणार पण. असं नाही की मी तुम्हाला सांगतो मी करणार नाही, असं नाही आहे. ह्या गोष्टी मला उपयोगी पडलेल्या आहेत, पडणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. नवीन टॉपिक तुम्हाला जर हवा असेल तर नेव्हिगेट बिझनेस अँड लाईफ सोल्युशनच्या माध्यमातून आम्ही तयार आहोत तुम्हाला नवीन कंटेंट्स द्यायला, टॉपिक्स द्यायला. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, मित्र मंडळींसोबत, फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करायला विसरू नका. थँक्यू.